जय महाराष्ट्र, जय शिवराय. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वैशिष्ट्यपूर्ण प्रदेशांपैकी एक प्रदेश म्हणजे पवन मावळ. याच पवन मावळमध्ये वसलेला तुंग किल्ला. या किल्ल्यास कठीणगड असेही म्हणतात. पूर्वीच्या काळी पवन मावळातील हालचालींवर व बोरघाट या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी तुंग किल्ल्याचा उपयोग होत असे. गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला असून समुद्र सपाटीपासून या किल्ल्याची उंची 3520 फूट म्हणजेच 1075 मीटर आहे. वैभवशाली परंपरा असलेला हा किल्ला घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. तुंग किल्ला शंकूच्या आकाराचा असून डोंगराच्या काठावर अतिशय रुंद वाटेने उंच चढण आहे. अंडाकृती आकार, जाड भिंती, असंख्य बुरुज असलेला हा किल्ला आहे. गडाच्या माथ्यावरून लोहगड, विसापूर आणि कोरीगड हे किल्ले स्पष्ट दिसतात. त्यानंतर आपल्याला गणेश दरवाजा पार केल्यानंतर हनुमान दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. हा दरवाजा खऱ्या अर्थाने सैनिकांसाठी राहण्याची व्यवस्था म्हणजे देवडी आहे. या ठिकाणी सैनिक राहत असे. आपण पाहू शकतो की अनेक पर्यटक या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात. त्यानंतर किल्ल्याच्या वरच्या भागामध्ये गेल्यानंतर आपल्याला बाले किल्ला दिसतो आणि त्यावरून समोर असलेली कडा आपल्याला पाहायला मिळते आणि समोरच्या बाजूला तिकोना हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो आणि पवन मावळातील हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो आणि पवना धरण हे देखील आपल्या नजरेस पडते. त्यानंतर आपल्याला किल्ल्यावरती एक छोटासा तलाव पाहायला मिळतो. या तलावातील पाण्याचा उपयोग पाणी पिण्यासाठी व इतर कामांसाठी केला जात असे. तलावाच्या शेजारी हे प्राचीन गणेश मंदिर आहे आणि गणेश मंदिराच्या समोर या ठिकाणी कचेरी जोते म्हणजे गडाचा कारभार जेथून चालत होता तो भाग आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपल्याला बाले किल्ला पाहायला मिळतो. त्यावरती चढण्यासाठी अतिशय कठीण आहे. आपण काळजीपूर्वक चढलं पाहिजे. त्यानंतर बाले किल्ल्याच्या सर्वात वरच्या भागात आल्यानंतर आपल्याला पवना धरण, तिकोना, लोहगड, विसापूर आणि कोरीगड पाहायला मिळतात आणि हा अतिशय अरुंद असा किल्ला आहे. त्यामुळे यावर आल्यानंतर सर्वांनी काळजी घ्यावी. आपल्याला आपल्या स्वराज्याचा भगवा ध्वज फडकत असताना, अभिमानाने डोलत असताना पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुंग मातेचे मंदिर देखील पाहायला मिळते. या ठिकाणी अतिशय अरुंद असा भाग आहे. यावरून आपल्याला लक्षात येते की समोरच्या बाजूला लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असे. खाली आल्यानंतर किल्ल्याची माहिती व किल्ल्याचा नकाशा पाहायला मिळतो आणि पवना धरणाच्या काठावरून अतिशय सुंदर असं तुंग किल्ल्याचं दृश्य पाहायला मिळतो. मित्रांनो, हा किल्ला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जय शिवराय.